आपल्या लग्नाचा दिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी खास असतो, मात्र कधी-कधी लग्नाच्या दिवशीच अशा काही घटना घडतात ज्या सगळ्यांनाच हादरवून टाकतात. बऱ्याचदा नवरी किंवा नवरदेवाचं असं काहीतरी कांड करतात, जे पाहून सगळे पाहुणेही थक्क होतात. अशा घटना समोर येतात, चर्चेचा विषय ठरतात. सध्या अशीच एक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे, ज्यात नवरीने लग्नाआधीच असं काही केलं की तिच्यामुळे 3 कुटुंब संकटात आली. लखीमपूर खेरी येथील निमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात लग्नाच्या दिवशीच नवरी जवळच्या नातेवाईकासोबत फरार झाली. तरुणीने दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. संध्याकाळी लग्नाची वरात येणार होती आणि सकाळी मुलगी तिच्या खोलीतून बेपत्ता झाली. निमगाव पोलीस ठाण्याच्या प्रमुख श्रद्धा सिंग यांनी सांगितलं की वडिलांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार निमगाव पोलीस ठाण्यातील एका गावातील कुटुंबीय मुलीचं लग्न ठरवण्यासाठी शेजारच्या सीतापूर जिल्ह्यातील हरगाव गावात गेले होते. मुलीच्या वडिलांनी लग्न ठरताच मुलाला रोख रक्कम आणि दुचाकी दिली. लग्नाची वरात सकाळी येणार होती, मात्र कार्यक्रम संपून घरी परतताच नवरीच्या वडिलांना समजलं की शेजारी राहणाऱ्या जवळच्या नातेवाईकाच्या मुलाने मुलीला आमिष दाखवून पळवून नेलं आहे.